एकता 5वी स्कॉलरशिपच्या गणिताच्या पुस्तकातील 9वा पाठ आहे आपला वजाबाकी. त्याच्यात काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आपण पुस्तकातून व्यवस्थितपणे वाचून करून घेणे, कारण या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर स्वाध्याय जो आहे तो एक नमुना आपल्याला सोडून दिलेला आहे. आपण डायरेक्टली स्वाध्याय क्रमांक 9.1 म्हणजे स्वाध्याय 9.1 ला सुरुवात करणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न आपण पाहू. स्वाध्याय 9.1 काय दिलेलं आहे? सबट्रॅक्शन, वजाबाकी. वजाबाकी तुम्हाला येते. या ठिकाणी आडव्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल, उभी मांडणी केली तर लवकर लवकर लिखाण करायचंय. काही वेळेला अक्षर पाहू नका. त्या ठिकाणी माझे अक्षर येतंय, अंक येत, त्या ठिकाणी तुम्हाला अंक कोणी विचारणार नाही, तुमचे अक्षर कसं येतंय. तुम्हाला त्याची व्यवस्थितपणे योग्य मांडणी करता यायला हवी. तुम्हाला योग्य उत्तराला त्या ठिकाणी महत्व आहे. तर चला पहिला प्रश्न सोडूया. मी याच ठिकाणी सोडवतो. पहा, 7 - 7, 7 मधून 7 मायनस केले तर किती उरले? 0. या 3 मधून 3, या 3 मधून हा 3 मायनस केला तर किती झाले? 0. 5 मधून 4 मायनस केला तर किती होतात? 1 होतात. आता या ठिकाणी 100 दिलेला नाहीये, या ठिकाणी 100 नाहीये, म्हणजे पर्याय 1 आणि 2 गेले. या ठिकाणी शेवटी 100 दिलेला नाहीये, म्हणजे उरला काय? पर्याय क्रमांक 3. बाकी जे उत्तर सोडवायचे तेवढा वेळ माझा वाचला, मला उत्तर याच ठिकाणी 3 अंक सोडवल्यानंतरच मिळालं. तुम्ही खात्री करून पुढे सोडवू शकता. कळलं? चला पुढचा नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. प्रश्न दुसरा, जर तर विचारलेले, म्हणजे ह्या संख्येतून ही संख्या मायनस केली तर उत्तर हे येते, म्हणजे 50,000 येते. तर आपल्याला विचारले या संख्येतून ही संख्या वजा केली तर उत्तर काय मिळणार आहे? चला पाहूया आपण. 1 मधून 1 मायनस केले तर किती उरले? 0. 1 - 1 0, 1 - 1 0, 1 - 1 0. 5 मधून 0 गेले तर 5 आणि 2 मधून 2 गेले तर 0. काय उत्तर आलेलं आहे? 50,000. या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी, म्हणजे पर्याय 2, 3, 4 ला ते उत्तर दिलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही उभ्या पद्धतीने ही मांडणी करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही मांडणी करून घ्यायची आणि युनिट प्लेस खाली युनिट, 10 प्लेस खाली 10, याच पद्धतीने योग्य मांडणी केल्यानंतर बघा, 1 - 1 0, 1 - 1 0, 1 - 1 0, 1 - 1 0. 5 मायनस 0 होत नाही, म्हणून 5 जसाच तसा. 2 - 2 0, 50,000. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर. आता अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण, तिसरा. या ठिकाणी आपल्याला त्याची योग्य मांडणी करून घ्यायची. बॉक्स 2 5 7 5 मायनस. आता मांडणी करताना मी एकक, दशक, शतक, युनिट, 10, 100, 1000 ह्या पद्धतीने राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे जाणार आहे. मायनस काय दिलं इथं? 6, 3, 8, बॉक्स, त्यानंतर काय दिलेला नाहीये अंक, आणि उत्तर आपल्याला दिलेलं आहे 9 3 7 8 2. आता या ठिकाणी ह्या पद्धतीने ते उदाहरण तयार झालेलं आहे. 5 मधून 6 मायनस होत नाही, म्हणून शेजारच्या कडून 1 कॅरी केला, याला काट मारून हे झाले 15. इथं किती झाले? 6. 15 - 6 9 होतात, 6 - 3 3 होतात. 5 मधून 1 मायनस होत नाही, म्हणून इकडे 1 कॅरी केला, हा 5 जसा तसा. इथं झाले 15. 15 - 8 7. आता या ठिकाणी उरला होता 1. मग या ठिकाणी 1 मधून कोणती संख्या मायनस केली तर उत्तर 8 येतंय? सांगा लवकर. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत.
पहा 1 मधून 8 मायनस करायचंय, मग अशा वेळेस आपलं उत्तर काय यायला पाहिजे, इथं 11, कारण इकडनं जर 1 घेतला, शेजारच्या अंकही माहित नाही आपल्याला, पण तरी इकडनं 1 कॅरी करावं लागणार आहे. जर कॅरी केला तर 11 होतात. 11 मधून 8 मायनस करायचं, सॉरी 11 मधून कोणता अंक मायनस करायचा, मग अशा वेळेस काय करायचं, उत्तर दिलंय 8, 8च्या पुढे अंक घ्या, 8 नंतर 9, 10, 11, किती झाले 3, म्हणजे या ठिकाणी काय अंक मिळणार आहे आपल्याला 3. इथं 3 आला म्हणून इथं पण काय येणार आहे 3. 3 मधून इकडे 1 कॅरी केला होता म्हणून इथं किती उरले 2. हा 2 जसाच तसा इथं दिलेला आहे. अशा पद्धतीने जर प्रश्न आले तर तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. 2021 ला हा प्रश्न आला होता. जर तुम्हाला कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा आणि तो समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे चौथा. 55,56,777 या संख्येतून ही संख्या मायनस करायची. मी आडव्याच पद्धतीने मायनस करतो कारण माझी प्रॅक्टिस आहे, तुम्ही तशी प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला जो उभ्या पद्धतीने मांडणी करायचा वेळ आहे, जसं तुम्हाला ऍडिशनला सांगितलं त्याच पद्धतीने मी इथेही सांगतोय की तो वेळ तुमचा वाचेल. पुस्तकात याची प्रॅक्टिस करा किंवा प्रश्नपत्रिका असेल तर प्रश्नपत्रिकेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे. 7 मधून 6 मायनस केले. आता हे अंक लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही अशी खूण करू शकता किंवा त्याला अंडरलाईन खाली करू शकता की आपले कोणते अंक सोडवले गेले आहे. 7 मधून 6 मायनस केले 1, 7 मधून 6 मायनस केले 1, 7 मायनस 6 1, 6 मायनस 5 1, 5 मायनस 4 1, 5 मायनस 4 1. या ठिकाणी 3 आणि 3 6 वेळेस काय आलेलं आहे 1 1. इथं तसं नाही, इथं नाहीये, इथं 2 मध्ये आलेला आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5वा प्रश्न काय सांगितलं या ठिकाणी, 25,26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल. आता 4 अंकी संख्या मिळायला पाहिजे आणि सर्वात लहान असली पाहिजे. यांच्यामधून कोणती संख्या आपल्याला ती घ्यायची. मग पर्याय पद्धतीचा या ठिकाणी जर आपण वापर केला तर आपल्याला खूप वेळ लागेल आणि आपल्याला त्या ठिकाणी वेळ वाचवायचा आहे. हा प्रश्न आपल्याला 2023 ला आलेला आहे. तर पहा कशा पद्धतीने सोडवायचे. 25,26,000ला पावभाग म्हणजे काय तुम्हाला माहिती, हजाराचा पावभाग किती 250. मग या ठिकाणी 26,000ला पावभाग कमी आहे, मग किती झाले ते 25,750. 25,750. मग या ठिकाणी पावभाग कमी, मग तो पावभाग होता 250. हा 250 जर पावभाग कमी केला तर तुम्हाला या ठिकाणी पावणे 26,000 ही संख्या मिळेल. ही आहे 26,000. या संख्येतून कोणती संख्या वजा केली, मग पर्यायापैकी कोणती संख्या वजा करायची. मग अशा वेळेस काय करायचं, सर्वात लहानात लहान 4 अंकी. मग लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे बाळांनो, तर ती आहे 4 अंकी. ही याच्यातून वजा करून टाकायची. 0 मायनस 0 0, 5 मायनस 0 5, 7 मायनस 0 7, 5 मायनस 1 4, 2 जसाच तसा. 24,750 या ठिकाणी नाही, 24,750 पर्याय क्रमांक 2 आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे ती संख्या काय आहे मग 24,750. जर ह्या संख्येतून म्हणजे 25,750 पावणे 26,000तून ही संख्या मायनस केली तर आपल्याला उत्तर मिळते सर्वात लहानात लहान 4 अंकी संख्या. जर हा प्रश्न कळला नसेल तर पुन्हा कळवा, कारण मला वेळेची मर्यादा असल्याने तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे की वेळ मला वाचवायचा आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. तर चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न दिलेला आहे, 5,700,000तून किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. 2021 ला आलेला प्रश्न आहे. 7,000ला किती भाग कमी, पाव भाग कमी. मग ते लिखाण करताना कसं लिहिणार आपण, 7,000 6,700
50 हे झाले 5,700. मग किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मग 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? व्हेरी गुड, बरोबर ओळखलं. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल या ठिकाणी 99. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही मायनस करायची. मग आता बघा 0 मधून 9 मायनस हो नाही, म्हणून इकडनं कॅरी 1 इथं घेतला, हा 0 जशास तसा. इथं उरले 4. 10 मायनस 9 1. 9 मधून 4 मधून 9 मायनस होत नाही, म्हणून इकडनं 1 इकडे कॅरी केला, इथं उरले 6. 14 मधून 9 मायनस केले तर उरतात 5. 6 जसाच तसा, हा 6 जसाच तसा. 6,651. पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 मिळाला. 6,651. आता तुम्हाला कळलं असेल कशा पद्धतीने सोडवायचं. पुढचा नेक्स्ट प्रश्न आहे आपला 7व्या क्रमांकाचा. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती? आता फरक विचारला म्हणजे वजाबाकी तुम्हाला अगोदरही सांगितलंय, आणि हा प्रश्न 2022 ला आलेला आहे. तर चला 3 अंकी 3 डिजिट नंबर, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या, 3 अंकी लहानात लहान, ही 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आहे. व 2 अंकी मोठ्यात मोठी सम, मोठीही असली पाहिजे आणि समही असली पाहिजे. आता ही झाली मोठ्यात मोठी, पण ही सम आहे का? नाही, म्हणून इथून जर 1 मायनस केला तर काही 8, मग इथं घेणार 98. मग आता 101 मधून 98 मायनस करायचे. मग आता मी काय करेल, डायरेक्टली मायनस न करता 98 आहे, 98 चा पुढं 99, 100, 101 किती झाले 3. या ठिकाणी उत्तर येते 3, पर्याय क्रमांक 4. सोडवण्याचा वेळ माझा वाचेल. बघा 98 च्या पुढे 99, 100, 101. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. 1 नंबरचा. मे महिन्यात महाबळेश्वरला 2.25 लाख पर्यटकांनी भेट दिली. 2.25 लाख तुम्हाला अंकात लिखाण करायचे आहे. तर अजिंठा वेरूळ लेण्यांना 2 लाख पर्यटकांनी भेट दिली. तर महाबळेश्वर पेक्षा अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली. जर या ठिकाणी असा तुमच्या गोंधळ होत असेल तर मित्रांनो काय करायचं, मोठी संख्या कोणती ती वर लिहायची, लहान संख्या खाली, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची, आलेलं उत्तर तुम्हाला खाली मिळेलच. या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय सांगितलंय 2.25 लाख. आता 2.25 लाख कसे लिहिणार, 2,25,000 हे झाले 2.25 लाख. आता पुढे काय सांगितलंय, तर अजिंठा वेरूळ लेण्यांना 2 लाख. 2 लाख म्हणजे काय, लाखाला 25,000 कमी, म्हणजे किती होतील, 1 लाखातून 25,000 मायनस केले तर 75,000, 75,000, 75,000 म्हणजे 75,000. हे काय करायचे, मायनस 0 मायनस 0 0, 0 मायनस 0 0, 0 मायनस 0 0, 5 मायनस 5 0, 2 मायनस 7 होत नाही, म्हणून ह्या 2 करणं 1 कॅरी इथं घेतला, इथं 1 कॅरी केला, म्हणून इथं उरला 1. हा 2 वरती जशास तसा. ही संख्या तयार झाली 12. 12 मायनस 7 5, आणि हा 1 जसास तसा. 1,50,000 इथं नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये पण नाही, पर्याय क्रमांक 3 पण योग्य नाही, उरला पर्याय क्रमांक 4. 1,50,000 सोपं आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. या संख्येत कोणती संख्या मिळवली तर उत्तर हे येणार आहे असल्यास चौकटीतील कोणती संख्या येईल. 2023 ला आताच 2 वर्ष अगोदर आलेला हा प्रश्न आहे की चौकटीत येणारी संख्या आपल्याला शोधायची. मग अशा प्रश्नांमध्ये मी काय सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा.
जर या ठिकाणी याला 1 नंबर देऊ आणि हा बॉक्सला 2 नंबर देऊ, जर दोन संख्यांपैकी एक संख्या दिलेली आहे आणि त्याचं आन्सर म्हणजे उत्तरही दिलेलं आहे, अशा वेळेस आलेल्या उत्तरातून एक संख्या मायनस करायची. काही वेळेला या ठिकाणी काय दिलं असेल, तुम्हाला बॉक्स दिला असेल, या ठिकाणी काय दिलं असेल, 1 नंबरला बॉक्स दिला असेल आणि संख्या ह्या 2 नंबरच्या ठिकाणी असेल, तरी घाबरायचं नाही. दिलेली संख्या उत्तरातून मायनस करायची, मिळणारी संख्या तुम्हाला या ठिकाणी मिळेलच. तर पाहूया आपण. पहा, या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या मिळवली तर उत्तर हे येईल. तुम्हाला काय सांगितलं, मोठी संख्या, आलेलं उत्तर काय आहे, 9,23,028, सॉरी 92,328 आहे. 92,328 त्याच्यातून मायनस करायचे 70,602. आता मायनस केल्यानंतर बघा, 8 minus 2 6, 2 minus 0 2, 3 minus 6 होत नाही, म्हणून इकडनं 1 कॅरी इथं घेतला. हा 3 वरती सेम ॲज म्हणजे जशास तसा, इथं उरला 1. 13 minus 6 7. आता या ठिकाणी 1 जसास तसा. 9 minus 7 2. 21,726. मग या ठिकाणी 21,726 एक नंबर नाही, 21,726 पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आणि तो प्रश्न शेवटचा 10वा 2017ला आलेला प्रश्न आहे. असे प्रश्न बघा मागे एडिशन बेरीज मध्ये पण आपण बघितलं होतं. सेम त्याच पद्धतीने आपल्याला पर्याय पद्धतीचा या ठिकाणी वापर करायचा आहे. मी याच ठिकाणी सोडवतो. इथं येईल बॉक्सच्या जागेवर 7, सर्कल मध्ये येईल 3 म्हणजे वर्तुळात येईल 3 आणि ट्रायंगल म्हणजे त्रिकोणात येणार आहे 5 च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. मग या ठिकाणी आपण लिहिता येणार 7 7 7. मग मायनस काय आहे 3 3 3. 7 minus 3 केले तर किती होतात मित्रांनो 4. या ठिकाणी काय यायला हवं, ट्रायंगल त्रिकोण म्हणजे इथं किती यायला होते 5 यायला हवे होते, पण ते आलेत का नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 पाहूया आपण. इथं घेऊया 9 9 9. नंतर पुढचा आहे 4 4 4. इथं काय यायला हवा 5 5 5. येतोय का पाहू. 9 मधून 4 मायनस केले तर 5 येतात, बरोबर आहे. या ठिकाणी सेम दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवा. धन्यवाद.